गेल्या काही दिवसात आधी नीट आणि आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षाचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याशी क्रूर खेळ खेळला जातोय। या पेपर फुटीचा तीव्र निषेध करण्यासाठी आज भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ DYFI या युवक संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली। परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यात अपयशी ठरलेल्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा सरकारने तातडीने राजीनामा घ्यावा। जर यावर सरकारने योग्य पावले उचलली नाहीत तर येणाऱ्या काळात शिक्षण मंत्र्यांच्या घरावर तीव्र मोर्चा काढण्यात येईल असा स्पष्ट इशारा DYFI संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। वारंवार होत असलेल्या पेपर फुटीच्या निषेधार्थ आज जे आहे ते नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर DYFIच्या वतीने जे आहे ते तीव्र आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री असतील किंवा राज्याचे शिक्षण मंत्री असतील यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आपला राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात येत आहे। DYFI संघटनेच्या वतीनं जे आहे ते TET असेल किंवा नेट पेपर असेल हे वारंवार पेपर फुटीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे। आज राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील हे आंदोलन आज करण्यात येत आहे। काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? आज या ठिकाणी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात भारताचा लोकशाहीवादी युवा फेडरेशनच्या वतीने या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी निदर्शने आत्ता केलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये नीटची परीक्षा फुटून जवळपास देशभरातल्या 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला। आत्ता जी काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे ज्याला आपण टेट म्हणतो ती परीक्षा नुकतीच फुटलेली आहे। त्याच्यामध्ये 6-7 लाख विद्यार्थी जे काही परीक्षेची तयारी करत होते त्यांच्याही भविष्याशी खेळ या ठिकाणच्या सरकारने केलेला आहे। आणि म्हणून हे जे काही पेपर फुटीचं प्रकरण आहे याची नैतिकता महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांनी स्वीकारावी। नीटचं जे काही देशभरातलं परीक्षा फुटलं त्याची नैतिक जबाबदारी धर्मेंद्र प्रधान जे काही देशाचे शिक्षण मंत्री त्यांनी स्वीकारावी आणि या दोघांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी मुख्य मागणी घेऊन आज या ठिकाणची निदर्शने DYFIच्या वतीने होत आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गोरगरिबांची पोरं, शेतकऱ्यांची पोरं, कामगारांची पोरं ही पैसा 1-1 रुपया गोळा करून ती कुठेतरी मोठ्या शहरामध्ये शिकतात। पण जेव्हा अशा पद्धतीनं परीक्षा फुटतात तेव्हा या सर्व विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा मोठा नुकसान या ठिकाणी होतो। नीटच्या परीक्षा फुटीमध्ये आपण पाहिलं की देशभरातल्या 20 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली। आता हा जे काही टेटचा परीक्षा आहे याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सर्व युवक आणि विद्यार्थ्यांचं झालेलं आहे। आणि म्हणून अशा प्रकारची परीक्षा फुटी परत झाली नाही पाहिजे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पारदर्शकता आली पाहिजे आणि या पद्धतीने जे कोणी याला दोषी लोक असतील, जे कोणी दोषी प्रशासक असेल त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि नैतिकता म्हणून दादा भुसेंनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी आजचे आंदोलन आहे। नीट असेल किंवा TET असेल हे वारंवार पेपर फुटी होत आहेत। मग केंद्रीय शिक्षण मंत्री असेल किंवा राज्याचे शिक्षण मंत्री असेल यांना कुठंतरी सरकार पाठीशी घालते असे वाटते का? अद्याप कोणाचाही राजीनामा घेतलेला नाही आणि देशभरामध्ये याच्या विरोधामध्ये आंदोलन होत आहेत, काय सांगाल? 100% या ठिकाणी ज्या पद्धतीने देशातलं केंद्रातलं मोदीचं सरकार असो किंवा महाराष्ट्रातलं फडणवीस आणि जे काही खोके सरकार आहे आपण पाहतोय की कशा पद्धतीने यांनी या लोकांना पाठीशी घातलेलं आहे। एवढं सगळं होत असताना, उघड्या डोळ्यांनी सगळं जगजाहीरपणे होत असताना, विद्यार्थी फाशी घेत असताना, विद्यार्थी आत्महत्या करत असताना अशा पद्धतीने सरकार त्यांच्याकडे कानाडोळा करत आहे। आणि म्हणून पर्यायाने केंद्रातील मोदी सरकार असेल, महाराष्ट्रातील फडणवीस सरकार असेल यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती आणि त्यांना सुद्धा मागणी करतो की अशा नालायक मंत्र्यांना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये ठेवू नका, अन्यथा तुमच्याही सरकारला हे सर्व पाप जे काही आहे लागणार आहे। विद्यार्थ्यांचं, युवकांचं हे जे काही पेपर फुटीचं पाप तुम्ही केलात याच्यामध्ये तुम्हीही भागीदार आहात अशी समज या ठिकाणच्या देशातल्या युवक आणि विद्यार्थ्यांची झालेली आहे। या मंत्र्यांनी जर राजीनामा नाही दिला तर DYFIची पुढील भूमिका काय राहणार आहे? राज्य कमिटीमध्ये आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही या
ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या घरावर त्या ठिकाणी तीव्र आंदोलन आम्ही घेऊन जाणार आहोत. राज्यव्यापी आंदोलन याच्या पुढचं असेल. जर दादा भुसेंनी राजीनामा दिला नाही तर याच्या पुढे त्यांच्या घरावर त्या ठिकाणी लाखो विद्यार्थी घेऊन, हजारो विद्यार्थी आणि युवक घेऊन DYFI त्या ठिकाणी बसेल. एकंदरीत आपण पाहू शकता, जर राज्याचे शिक्षण मंत्री जे आहेत दादा भुसे त्यांनी राजीनामा नाही दिला तर त्यांच्या घरावर आम्ही मोर्चा काढू, लाखो विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मोर्चा घेऊन जाऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा सुद्धा DYFIच्या वतीने देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन हर्षवर्धन सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.